परदेशीपुरा येथे श्री रामचंद्र यांचे जन्मानिमित्त शोभायात्रासह रक्तदान शिबिर संपन्न। नंदुरबार शहरातील परदेशीपुरा येथे आज दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मानिमित्त राम मंदिर पासून गाजत बाजत करून शोभायात्रा काढण्यात आली। सदर कार्यक्रमाचे पूजन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। श्री राम मंदिर पासून सुरू होऊन जुनी नगरपालिका, तेथून मार्ग होत नवीन नगरपालिका चौक, परदेशीपुरा, अंधेरा चौक मार्गाने पुन्हा राम मंदिर येथे संपन्न झाली। तसेच राम भक्तांनी रक्तदान केले। सदर प्रमाणपत्र राजेश भैया परदेशी यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी राजेश भैया परदेशी, केतन रघुवंशी, संतोष रघुवंशी, रोहित परदेशी, संदीप परदेशी, अरविंद रघुवंशी, विक्रम रघुवंशी, सुदेश भैया रघुवंशी व मंच कार्यकर्ते व राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबाद प्रमाणे यंदाही रामनवमीचा उत्साह रघुवंशी समाजकर्ते चांगल्या धूमधाम पद्धतीने करण्यात आला। सालाबाद प्रमाणे आम्ही रॅली काढत असतो, यंदाही रॅली करण्यात आली आणि समाजात एक दुःखद घटना बी घडली होती। त्या दुःखद घटनेही समाजा लोकांनी सहभाग होऊन रॅलीमध्ये बी सहभाग झाले। त्यानंतर रक्तदान शिबिर दरवर्षी घेत असतो, ते बी रक्तदान शिबिरचा कार्यक्रम चालू आहे आणि अन्नदानाचा कार्यक्रम असतो। तो अन्नदानाचा कार्यक्रम बी मी स्वतः माझ्या तर्फे करत असतो, तेही कार्यक्रम चालू आहे। श्री रामनवमी निमित्त रघुवंशी समाज व पंचमढी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्त संकलन करण्यात आले आणि आयोजकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। जवळपास 50 लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलेले आहे। रक्तदान हे पुण्यकर्म आहे, श्रेष्ठदान आहे। आपण कोणाचा जीव वाचवू शकतो, हे महत्त्वाचे योगदान रघुवंशी समाजाने दिल्याबद्दल त्यांचे आभार।